UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची खलबत। भाजपा 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85 आणि दादा गटाकडे 55 ते 60 जागांचा फॉर्म्युला, सूत्रांची माहिती। विदर्भात भाजपचं मिशन 45, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य। 42 वर अडकू नका, 45 जागा जिंका। नागपुरात पदाधिकाऱ्यांना अमित शहांकडून मार्गदर्शन। किती जागा पडणार याचा अमित शहा आढावा घेतायत। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून जयंत पाटलांचा खोचक टोला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची दिल्ली वारी। विधानसभेच्या जागा वाटपावर हायकमांडशी चर्चा। पटोले मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाळ यांना भेटणार। मी कधीही साहेबांचा अपमान केला नाही, शरद पवार आमचं देवतच। इतके दिवस पवारांच्याच नेतृत्वात काम केलं, पण आम्हालाही काम करू द्या, अजित पवारांचं वक्तव्य। साहेबांना देवत म्हणून महाराष्ट्राला संभ्रमात टाकू नका। देवताला मंदिराबाहेर काढायला निघाला, तुमची प्रत्येक भूमिका देवताच्या विरोधात होती। जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांवर पलटवार। एका मोठ्या नेत्यानं पवारांसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली। तुतारी हाती घेतल्याशिवाय महाराष्ट्रात विजय होणार नाही असं अनेकांना वाटतंय, जयंत पाटलांचा दावा। अक्षय शिंदेचा मृत्यू अतिरक्तस्रावानं। अक्षयच्या डोक्याला गोळी लागल्यानं शवविच्छेदन अहवालात नमूद। जे रुग्णालयातील प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका। अक्षयला बनावट चकमकीत मारलं, आमच्याही जीवाला धोका, पोलीस संरक्षणाची कुटुंबियांची मागणी। आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग। फॉरेन्सिक टीम नंतर सीआयडीकडून घटनास्थळाची तपासणी। हातात बेड्या असताना गोळीबार कसा, विरोधकांचा सवाल। समाजाच्या अग्रवास्तव पंढरपुरातील धनगर उपोषण 16व्या दिवशी स्थगित। धनगर जातीचं प्रमाणपत्र रद्द होण्याच्या मागणीसाठी मोर्चा आता छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी कार्यालयाकडे जाणार। धनगर मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची मध्यस्थी। उपोषणकर्त्यांच्या निवेदनाबाबत मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार। संभाजीनगरमधील मेळाव्यात अजितदादांची माहिती। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पहिली अंडरग्राऊंड मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत। बीकेसी ते आरे कॉलनी मेट्रो 3चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार। 10 ते 50 रुपये इतकं तिकीट दर असणार। मुंबई पुण्यासह कोकण मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर। धरणं ओव्हरफ्लो, फळबागा पिकांचं मोठं नुकसान। तर पुण्याजवळील जांभूळवाडी 3 वर्षीय चिमुकली ओढ्याच्या पाण्यात बुडाली। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।